नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तळेगाव नगर परिषदेचे 450 कोटीचे अंदाजपत्रक मंजूर. पाणीपट्टी वाढीवरून नागरिकात नाराजी. तळेगाव दाभाडे नगर परिषदचे 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 450 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं आहे. शहर विकासासाठी विविध योजनांना मोठी तरतूद करण्यात आली असली तरी पाणीपट्टी वाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालं आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं. या अंदाजपत्रकात सुमारे 450 कोटी रुपयांची महसूल तरतूद असून 449 कोटी 91 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अंदाजे 9 लाख रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, क्रीडा संकुल, उद्याने, स्मशानभूमी विकास यासह विविध कामासाठी भरीव निधी राखून ठेवण्यात आला आहे. तसेच डिजिटल लायब्ररी, प्रधानमंत्री आवास योजना, अमृत 2 योजना, सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आलं आहे. मात्र या अंदाजपत्रकात पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने काही नगरसेवक आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी काळात या मुद्द्यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षांनी हे अंदाजपत्रक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचं सांगितलं असून आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचा दावा केला आहे.